राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग चौथा तरंग 6वा परिच्छेद 52वा त्याच्यातलाच 4था क्रमांक चालू आहे। चाललेला विषय अधिकार भेदानं कर्तव्याचा विचार। जसा अधिकार असेल तसं कर्तव्य करावं हा नियम आहे आणि नियमानं परमार्थ केला तर परमार्थ होतो आणि नियम बाह्य जर परमार्थ केला तर संसारच होतो। मग नियमाचा परमार्थ कसा समजायचा? वेदशास्त्राने जी नियम सांगितलेले आहेत त्या नियमानं परमार्थ करणे
जसा अधिकार असेल तसं साधन करणे याला म्हणायचं वेदशास्त्राचे नियम. आणि ह्या नियमात बसून परमार्थ करावा लागतो. कोणीही कोणाच्या वर्गात जाऊन बसला, विद्यार्थी कोणताही विद्यार्थी कोणत्याही वर्गात जाऊन बसला तर चालतं का? म्हणून जसा अधिकार असेल तशाच वर्गात बसून आत्मसात करावा लागतं. आपण मंदबोधवान पाहिला, दृढ ज्ञानवान पाहिला आणि तिसरा तीव्र इच्छा आहे पण भोगाची इच्छा नाही. ज्ञानाची तीव्र इच्छा आहे पण भोगाची नाही. हा उत्तम जिज्ञासू. ह्या तिघांनाही कर्म उपासनेचा अधिकार नाही. तिघांनाही नाही. कारण ते ज्ञानाच्या जवळजवळ आहेत. कारण तो एकतर ज्ञानवानच आहे त्याच्यातला, त्याच्यात काही संबंधच नाही. पण ज्याचा कर्म आणि उपासना झालेली आहे आणि ज्ञान झालं नाही, कर्म उपासना करून झालेली पण ज्ञान झालं नाही, त्यालाही कर्म उपासनेचा अधिकार नाही. आणि मंदबोधवान जो आहे त्यानंही कर्म उपासनाच करावी, करू नये. त्यानंही श्रवणच करावं. आणि मग आता चौथा कोण आहे? ज्ञानाची तीव्र इच्छा नाही. ज्ञानाची तीव्र इच्छा नाही परंतु सामान्य इच्छेने श्रवण करतो. सामान्य इच्छेनं. आता ती सामान्य इच्छा कशी आहे, त्याला कशी होते ती? कारण त्यानं पुराण ऐकलेलं असतं, पौराणिक कथा ऐकलेल्या असतात आणि मग त्यामध्ये त्याची काही इच्छा ज्ञानाची नसतेच. ऐकायचं म्हणून ऐकायचं. अमुक एक राजा होता, त्याला अमुक इतक्या पत्न्या होत्या, अशा प्रकारच्या गोष्टी इतिहास त्याने ऐकलेला असतो आणि त्या ऐकण्यामध्ये काही ज्ञानाची इच्छा होत नाही, है का नाही? मोक्षाची इच्छा थोडीच होती त्यावेळेस. मग ज्ञानाची तीव्र इच्छा नसते त्याला. परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त होतो. आता तो श्रवणात प्रवृत्त कसा होतो? जसा पुराणामध्ये प्रवृत्त झाला होता तसाच होतो. त्याच्यात काय फरक? त्याला वाटतं ती पोथीच आहे ही बी पोथीच आहे. पण इथं स्वरूपाचं ज्ञान सांगितलं जातं आहे, मोक्षाचं साधन सांगितलं जातं आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग जर विषय लागला, अंतःकरण शुद्ध होत गेलं तर मग तो त्याची श्रवणामध्ये प्रवृत्ती वाढते, है का नाही? मग अशा जिज्ञासूनं काय करावं? कर्म उपासना कराव्यात का नाही कराव्यात? जर तो श्रवणाला येत असेल वेदांत चिंतनाच्या तर त्यानं तेच करावं म्हणतात. यालाय ना तो, त्यानं प्रवेश केलाय, घेतलाय ना, प्रवेश घेतलाय त्यानं, तो वर्गात आलाय ना, वर्गात बसला येऊन, मग त्या वर्गात आलेल्याचं फळ त्याला वर्ग नाही सोडला तर मिळेल आणि वर्ग सोडला तर मग कसं मिळेल? म्हणून त्यानं तो वर्ग सोडू नये, म्हणजे श्रवण सोडू नये. त्यानंही
श्रवण सोडू नये. ज्ञानाची तीव्र इच्छा जरी नसली तरी पण त्यानं श्रवणच करीत राहावं वेदांत चिंतनाचं. सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्ती आहे त्याची आणि अंतःकरण विविध भोगात मात्र आसक्त आहे. आता तशाचं भोगावरची आसक्ती कशी सुटल? ज्ञानच झालं नाही. ज्ञान झाल्याशिवाय भोगावरली आसक्ती सुटत नाही, है का नाही? मग त्याची काही भोगातली आसक्ती सुटलेली नसते. एवढी तीव्र असते की त्याला ते भोगच सत्य वाटतात. म्हणून तो भोगामध्ये विशेष करून राहतो, विशेष करून भोगातच राहतो. आणि मग कुतूहल म्हणून श्रवणाला येतो. मग त्यानं ते श्रवण सोडूच नाही. कदाचित एखादा दिवस एखादं श्रवण त्याला असं होईल की ते भोगाविषयी त्याला तिरस्कार निर्माण होईल आणि ब्रह्मज्ञानाचा ध्यास लागेल. त्याला ब्रह्मज्ञानच सत्य आहे आणि भोग असत्य आहेत असं त्याला ज्ञान होईल आणि मग त्याची श्रवणामध्ये प्रबळ इच्छा होईल, म्हणजे तो साधक होईल. मग अशाही पारमार्थिकानं श्रवणच केलेलं चांगलं आहे. आणि कर्म उपासना त्यांनी कराव्यात का? मग त्यानं करूच नाहीत म्हणून त्यालाही अधिकार नाही श्रवण कशाचा? कर्म उपासनेचा. त्यानंही श्रवणच करावे. श्रवण टाकून पुन्हा जर कर्म उपासनामध्ये प्रवृत्त झाला तर मग मात्र त्याची हानी आहे. त्यानं होऊच नाही कशात? कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त. त्याच्या अंतःकरण शुद्धीची जी निश्चलता आहे त्याची अपेक्षा आहे श्रवणामध्ये. अंतःकरणाची शुद्धता आणि अंतःकरणाची निश्चलता, स्थिरता ही श्रवणाला अपेक्षित लागते, है का नाही? आता त्याच्या अंतःकरणाची शुद्धता नाही आणि वृत्तीची स्थिरता नाही, पण तो श्रवणाला येतो आणि भोगामध्येही बलवत्तर इच्छा आहे. मग त्याच्या ठिकाणी जो दोष आहे अंतःकरण, मल आणि विक्षेप, हे जे दोष आहेत ते दोष त्याचे कर्म उपासनेने घालवावे का श्रवणाने घालवावे? पण त्यात फायदा राहील त्याचा, है का नाही? श्रवणानं त्यानं श्रवणच करावं का नाही? कारण श्रवणानेही अंतःकरण शुद्धी होते आणि वृत्तीची स्थिरताही होते. आणि अशा वृत्तीमध्ये आत्मा आनंदाचं भान व्हायला काही हरकत नाही, म्हणजे बोध हा होत असतो. म्हणून त्याला पुन्हा कर्म उपासना करण्याची काही गरज नाही, त्यानं श्रवणच करावं. परंतु ती त्या श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन जाईल. अंतःकरणाची शुद्धता आणि स्थिरता ही श्रवणानेच त्याला प्राप्त होईल. या जन्मी किंवा अन्य जन्मी श्रवणातच जर राहिला तर कदाचित त्याच जन्मामध्ये त्याला ज्ञान होईल. श्रवणातच राहिला तर अधिकार प्राप्त होईल ना श्रवणानं. पुन्हा भोगावरची इच्छा नष्ट होईल आणि ज्ञानामध्ये प्रवृत्ती होईल आणि ज्ञान होऊन त्याला मोक्ष प्राप्त होईल, म्हणजे याच जन्मात होईल ना. पण श्रवणाला आला तर, आणि श्रवण केल्यावर मनन त्याच्याकडून घडणारच आहे आणि मनन झालं निधिध्यास त्याला लागणारच आहे. आणि निधिध्यास झाला की ज्ञान हे झालंच म्हणून समजायचं, कारण निधिध्यासामध्ये ज्ञानाची प्रगटता आहे. म्हणून त्यानं श्रवण करूच नाही, हे कर्म उपासना करूच नाही, श्रवणच करावं. आणि मग श्रवण करून त्याला ज्ञान होईल केव्हा? तर ह्याच जन्मामध्ये, ज्या जन्मात श्रवण केलं त्याच जन्मात त्याला ज्ञान होईल. आणि जर ज्ञान नाहीच झालं तर दुसऱ्या जन्मात होईल. त्या श्रवणाचं फळ कुठं जाईल?
त्याला सद्गती त्याला मिळेल ना. कारण श्रवण केलेल्याचं फळ काय आहे? ज्ञान. श्रवणानं काय होतं? ज्ञानच होतं ना. पण या जन्मामध्ये झालंच नाही. अचानक त्याला देह सोडावा लागला. तर मग त्याची वासना कशात राहते? ज्ञानामध्येच. मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. मग पुढच्या जन्मामध्ये त्याला जिथं ज्ञान प्राप्त होईल अशा ठिकाणी त्याचा जन्म होणार आणि ज्ञान प्राप्त करून घेणार ना तो. कारण त्याला श्रवणामध्ये प्रबल इच्छा होती, आहे का नाही? पण त्यावेळेस झालं नाही. मग ईश्वर त्याला पुढची गती त्याच गतीत ठेवतो का? हां, पुढची गती. आता कीर्तनकार गती सांगतात, सद्गती, ह्या कर्माची सद्गती सांगतात. पण कशी सद्गती सांगतात ते सांगता तरी येतं का त्यांना? सांगतात, गती सांगतात त्याची, पण त्याच गतीत तो राहतो हे सांगतात. कारण या जन्मी जर त्यानं श्रवण केलेलं असेल, ज्ञान नाही झालं, तर त्या अगोदरच्या केलेल्या जन्मातल्या श्रवणानं त्याला ईश्वर फल काय करतो? पुढच्या जन्मामध्ये ज्ञानच देतो, आहे का नाही? मग त्याला ते फळ मिळतंच ना. या जन्मात तर नाही, पुढच्या जन्मात तरी ईश्वराला त्याचं फळ द्यावंच लागतं त्याला. कारण त्यानं पाठलाग सोडा नाही ज्ञानाचा. मग ज्ञान गवसणारच ना त्याला. मग त्याची सद्गती ज्ञानात होते, है का नाही? म्हणजेच त्याला फलाची प्राप्ती होते. त्यानं इच्छिलेल्या फलाची प्राप्ती होते. का तो नंतर श्रवणच करीत राहील? श्रवण तर झालं होतं ना. मग तो श्रवणच करील का? हां, गेल्या गेल्या श्रवणात गेले की त्याला ज्ञान होणार. कारण तयारी अगोदरची आहे ना. तयारी अगोदरची आहे. जसं जाळ लावला आणि भाकर थापणं झालेली आहे, पण तवा तापला नाही, तर तवा तापूस तर थांबावं लागेल. भाकर टाकाय तव्यावर जमायची नाही. पण अगोदरच जाळ लावलेला होता आणि भाकर टाकले जमल का नाही त्याच्यावर? हे तव्यावर टाकले जमणार का नाही? कारण तवा अगोदरच तापलेला आहे. आणि जर तवा तापलेला नसला तर थांबावं लागेल. थापलेली असली भाकर तरी पण थांबावं लागेल का नाही? तापूस तर. मग पूर्वजन्मामध्ये त्यानं तवा तापविलेला आहे त्याचा. मग दुसऱ्या जन्मात लगेच त्याला ते ज्ञान मिळणारच ना. तवा तापलेला असल्यामुळं त्याला ते फळ मिळणार ना. पण काही अज्ञानी असं वक्तव्य करतात, या जन्मात जर त्याला भजनाची, कीर्तनाची आवड असेल तर पुढच्या जन्मातही त्याला तेच मिळतं, ही गती सांगतात. आता ती गती कुठं व्हाली? ते त्याच्यातच राहिलं आहे ना. ते फसल्याला निघायला आहे का? मग गती अशी सांगत आहेत का पुढची सांगत आहेत? त्याला गती म्हणते. तो एका ठिकाणाहून दुसरीकडे गेला त्याला गती म्हणतात, बदल असं म्हणतात ना. पण तुम्ही आजच ऐकलं असेल का? ऐकलंच नाही. आणि कसं सांगितलं त्याच्यात? असंच सांगितलं. त्याला तेच मिळतं, तसंच मिळतं म्हणून सांगितलंय. त्याचं फळ सांगितलं नाही. गती तर सांगतात. मग त्याला का सांगणं गती म्हणतात का? मग शास्त्र श्रवण झाल्याशिवाय गती कशाला म्हणतात हेच कळत नाही. गतीचा नियम एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणे याला गती म्हणतात, है का नाही? हे गतीचा नियम दुसऱ्या ठिकाणी. मग या जन्मी जर तो सत्कर्म उपासना करीत असेल तर दुसऱ्याही जन्मात तोच करील का?
त्याला त्याची सद्गती तर द्यावीच लागेल ना ईश्वराला, हो. है का नाही? मग अंतःकरण शुद्धी त्याची सत्कर्म उपासनेने झालेलीच आहे. मग त्याला श्रवणाचा अधिकार मिळतो, ही त्याची सद्गती झाली, है का नाही? जसं सकाम पुण्य करून काय मिळती त्याला गती, स्वर्ग. आहे का नाही? ही गती मिळाली का नाही? मग स्वर्गात गेल्यावर त्याला कर्म करायची काय गरज आहे का? मग कर्माचं दुःख आहे का त्याला? स्वर्गामध्ये कर्माचं दुःख नाही ना. नाही. हो, कारण पुण्यानं त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली, तिथं केवळ भोगच भोगायचे तर, हो. हे का नाही? मग जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तो भोग भोगणारच ना. हो. पण ह्या जन्मात त्यानं सकाम पुण्य करून कशाची गती प्राप्त करून घेतली? स्वर्गाची. तो स्वर्गाला गेला, है का नाही? ही गती आहे. आणि जर त्यानं सकाम पुण्य करून त्या पुण्याच्या जोरावर जर भोगाची इच्छा नाही धरली तर त्याचे कर्म कसे व्हायलेत? निष्काम व्हायलेत. मग ते निष्काम कर्माची गती काय मिळेल त्याला? मोक्ष. मोक्ष मिळेल त्याला. म्हणजे ते ज्ञानाकडे येईल, श्रवणाकडे येईल. आणि श्रवणात आले होतं मग तर ते आलाच की तिथं जवळ ज्ञान होणारच. श्रवणामध्ये आलं की ज्ञान झालं की मोक्ष मिळणार. म्हणजे अशी गती येईन ती, है का नाही? पण या जन्मी किंवा अन्य जन्मात त्याला ज्ञान होईल. अन्य म्हणजे त्याच्या पुढी त्या जन्मात जरी नाही घडलं ज्ञान, तर ज्ञान झाल्याशिवाय त्याला राहणार नाही. आणि जर ज्ञान नाहीच झालं तर त्याला ब्रह्मलोक तर प्राप्त होईल. हो. एवढं तर होईल ना ब्रह्मलोक तर, कारण त्याची इच्छा काय आहे? ज्ञान घेण्याची, है का नाही? मग तो ब्रह्मलोकाला जातो. आणि ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर ब्रह्मलोकात काय असतंय? ज्ञानच असतं. आणि तिथं गेल्यावर त्याला ज्ञानच होणार आहे. पुन्हा तिथं त्याला ज्ञान घ्यायची सुद्धा आवश्यकता पडत नाही, आपोआप ज्ञान होतंय. कारण लोकच कोणता आहे? ते ब्रह्मलोकच आहे ना ते. आणि ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे, है का नाही? मग तिथं गेलं, जसं समजा बगीच्यामध्ये गेल्यावर वास घ्यायची गरज आहे का फुलांची? आपोआपच वास येतो ना तिथं, सुगंध फुलायचा घ्यावा लागतो का? तसं ब्रह्मलोकात गेल्यावर आपोआप ज्ञान होतं तिथं. आता ब्रह्मलोकात कोणता ब्रह्मलोक? तर जिथं ज्ञान व्हालंय का तो ब्रह्मलोक. जिथं ज्ञान व्हालंय तो ब्रह्मलोक. आता आपण ब्रह्मलोकाला आलो. आता कुठे येतं? ब्रह्मलोक. आणि आता आपण विचार कशाचा करायलो? ज्ञानाचाच, आहे का नाही? मग हा ब्रह्मलोक आहे. आणि या ब्रह्मलोकामध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काय असतं का? आणि मग इथं आल्यावर दुसरं काय मिळतं का? दुसरं फळ कोणतं फळ मिळतं का? आहे का फळ दुसरं? एकच फळ आहे, मोक्ष. हेच फळ सांगायलंय शास्त्र आपणाला. आणि कोण्या साधनेनं? तर ज्ञानाच्या साधनेने, आहे का नाही? मग या लोकांमध्ये आपणाला जसं ब्रह्मज्ञान होतं आणि त्या ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती होते. मग जिथं मोक्षाची प्राप्ती होते तिथं त्याला ब्रह्मलोकच म्हणतात. ब्रह्मलोकातच मोक्षाची प्राप्ती होते, है का नाही? मग हे लोक जे आहेत, लोक ब्रह्मलोक, स्वर्गलोक, तपोलोक, वैकुंठलोक, हे लोक आहेत. आणि हे लोक दृश्य आहेत आपणाला, पण ते पाहण्याची नजर पाहिजे. आपण जिथं जिथं फिरतो त्या लोकातच फिरतोत. आपण जे काय वास्तव्य करतो ना पृथ्वी तलावर, ते लोकांमध्येच फिरतोत आपण, त्या लोकातच. पण आपणाला हे लोक कोणता हे कळत नाही. हे लोक आता अज्ञानानं कसा कळन तो लोक? ज्ञान असेल तर लोक कळेल, ज्ञान असेल तर लोक कळेल, है का नाही? आता सामान्य रूपानं ते कळत आहे.
सामान्य रूपानं कळत आहे. एखादा मनुष्य घर सोडत नाही, घर सोडितच नाही, सदाच घरात राहतो, पण अचानक काही कामानिमित्त तो एखाद्या महारवाड्याच्या आळीला गेला. कोणाच्या? महारवाड्याच्या आळीला गेला आणि तिथं काही जणांनी त्याला पाहिलं. तर त्याला पाहिल्याबरोबर आश्चर्य वाटतंय की हा इथं कसा आला, कधीच घर बाहेर निघत नाही आणि महारवाड्याच्या आळीला. त्यांनी त्याचं ठिकाण कोणतं समजिलंय? महारवाड्याची आळी आहे का नाही. ह्या आळीत आला तो म्हणजे त्या लोकात आहे का नाही. मग मारवाडी हे एक लोक आहे, हा एक काय झाला? लोक झाला. आणि त्यांनी तो तिथं गेलेला मनुष्य कोण्या लोकातला धरला होता? तो वैकुंठातला. तो कुठेच निघत नव्हता, तो एकट्याच घरात बसून राहत होता. आणि वैकुंठात एकटंच असतंय, तो एकटा बसलेला होता तो वैकुंठात. आणि ते सोडून जर तिथं गेला तर मग ते दुसऱ्या लोकात गेला. असा तो जर एखादा मनुष्य असा फिरू लागला किंवा काही ठिकाणचे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, ज्या ठिकाणी जे लोक दिसतात ते त्या लोकाचे आहे, ते कशावरून ठरवायचं? त्या तिथंच ते राहिला, त्या ठिकाणी वास्तव्य त्याचं, त्याची वृत्ती तिथं रमली की तो त्या लोकातला आहे का नाही. मग हे जे अधिकार भेद जे पडलेले आहेत त्याच्या अधिकारानुसार, त्याच्या वृत्तीच्या अधिकारानुसारच त्याचे अधिकार पडलेत का नाही. म्हणजे कोण्या लोकातला कोण आहे ते त्याच्या कर्मावर अवलंबून आहे, त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे, त्याच्या अनुभवावर अवलंबून आहे. मग एखाद्या वेळेस मुक्तही समजा, एखादा मुक्तही जर खाटकाच्या गलीला दिसला तर मग तो नरकातला आहे म्हणायचं का? एखादा मुक्त पुरुष खाटकाच्या गलीनं जाताना दिसला तर मग त्याला तिथलचं समजायचं का? कारण त्याच्या वृत्तीचं आपल्याला परीक्षण करावं लागेल की त्याची वृत्ती काय आहे, इथं कसा आला तो. कारण हे शरीर जे आहे, हे जे शरीर आहे हे प्रारब्धानं फिरत असतं. हे शरीर प्रारब्ध दशेत फिरत असतं. मग एका क्षणाला एका लोकात असेल तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या लोकात जाईल. एका क्षणात बदल होऊ शकतो. जसा एक पाऊल बाहेर टाकला तर तो घराच्या बाहेर, आणि तोच पाऊल जर आत घातला तर तो घरात म्हणतो आपण, आहे का नाही. तसं एका क्षणामध्ये हे देह जे आहेत ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणचा त्याचं आदृष्ट मानायचं, त्या ठिकाणचं ते आदृष्ट मानायचं, आहे का नाही. मग आपण पाहतो आज इथं असतो तर उद्या दुसऱ्याच गावात असतो, आणि दुसऱ्या गावातून पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखी तिसऱ्या गावात जातो. तो प्रारब्धानं फिरायलेला असतो, पण त्या फिरणाऱ्याला ज्ञान नसतंय आपण हाय हे का फिरायलो. मग त्याला निमित्त कर्माचा असेल, त्याच्या निमित्तानं तो फिरत असेल, पण ते कर्म निमित्त आहेत. ते कर्म कसे येतं? निमित्तच मानतोत ना आपण. कर्म कशाच्या निमित्तानं आलात असं विचारतोच भी, आहे का नाही. मग ते निमित्त कर्म येतं, पण तो फिरतो हे खरं आहे ना, तो फिरतो हे सत्य आहे ना. म्हणून आदृष्टानुसार देह, अहो इतकंच काय, आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये जो विचार चालतात ना ते आदृष्टावरच येतं. हे विचार योगशास्त्रात तर सांगितलंय, श्वास घेतोत ना आणि श्वास सोडतोत हे आदृष्ट आहे, हे आदृष्टावरच आहे ना. कारण जन्माला आल्याशिवाय आदृष्ट नाही.
आहे का नाही? आणि प्राण असल्याशिवाय जन्म घडत नाही. मग प्राणसुद्धा काय आहे? शरीराच्या संबंधानं आद्रष्टच आहे. कर्मच आद्रष्ट आहेत असं नाही. देहाच्या पूर्ण क्रिया देहच आद्रष्ट आहे. मग त्याच्या क्रिया काऊन नाही आद्रष्ट होणार? मग ज्याची गती ही सद्गती असेल तर त्याला पुढच्या जन्मामध्ये पूर्वी जन्मी केलेल्या फलाचं कर्माचं फल मिळत असतं. पूर्वजन्मी केलेल्या साधनेचं त्याला दुसऱ्या जन्मी फल मिळत असतं. मग साधना करून का न करून? कारण आपण मागे अहंग्र उपासना सांगितली होती. अहंग्र उपासना. मग अहंग्र उपासनेमध्ये असणारा भोगामध्ये बलवत्तर आसक्त म्हणून सांगितला होता. पण त्याला मोक्षाची तीव्र इच्छा सांगितली होती, है का नाही? मग असा जिज्ञासू तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तो कुठे सांगितला आहे? ब्रह्मलोकाला. आणि ज्या वेळेस ब्रह्मलोक प्रलय काळामध्ये मोक्षरूप होत असतो त्या काली तोही मोक्षरूप होतो. म्हणजे ब्रह्मदेवासोबत तो मोक्षाला पावतो. अशी त्याची गती सांगितली होती का नाही? मग त्याची गती भोगात असून सुद्धा त्याला गती कोणती मिळाली? भोगात असूनही त्याला गती ब्रह्मलोकाची मिळाली. ब्रह्मलोकाला त्याला जाता आलं. पण इच्छा काय होती? ज्ञानाची. त्याला ज्ञानाची तीव्र इच्छा होती. पण भोग सुटत नव्हते. मग भोग जरी नाही सुटले तरी इच्छा कशाची करावी? ज्ञानाची इच्छा करावी. म्हणजे तो ब्रह्मलोकाला जाऊन त्याला ज्ञान होतच. तिथं ज्ञान होतच असतंय. कारण तो आद्रष्टावर अवलंबून मोक्ष आहे. तो मोक्ष कसा आहे? आद्रष्टात. मग तो जातच नाही कुठं. कमीत भोगाची इच्छा जरी नाही सुटली तरी ज्ञानाची इच्छा सोडू नये. भोग जरी नाही सुटले तरी पण ज्ञान सोडू नये. ज्ञान सुटलं आणि भोगातच गुंतला तर मग त्याचं अधपतन. त्याला म्हणतात आरूढपती. बसलेला पळडा. कशावर? ज्ञानावर बसतानाच काय झालं? ते घोड्यावर बसतानाच काय झालं? पडला. याला काय म्हणायचं? आरूढपती. साधन भेटलं होतं आणि त्याच्यावर तो बसला की पडला. त्याला काय म्हणायचं? आरूढपती. मग जर समजा एखादा श्रवणाला यालाय आणि श्रवणातून त्याला ज्ञान आता मिळणारच आहे, पण त्यानं श्रवण सोडून दिलं आणि भोगाच्या तीव्र इच्छेमध्ये गुंतून बसला. काय म्हणायचं त्याला? हाच आरूढपती आहे ना. मग असे आरूढपती आपल्याला दिसत नाहीत. आपल्या वृत्तीनं जाणता येतात आरूढपती, हे का नाही? मग भोगपती. या जन्मी किंवा अन्य जन्मात किंवा ब्रह्मलोकी त्यास ज्ञान होईल. आणि श्रवण सोडून जो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होईल तो आरूढपतीत समजावा. तो जर कर्म उपासनेमध्ये लागला तर त्याला आरूढपती म्हणतात. या प्रकारे करून ज्ञानवान आणि उत्तम जिज्ञासू. अगोदर ज्ञानवान बघितलं आपण, आहे का नाही? आणि उत्तम जिज्ञासू. एक उत्तम जिज्ञासू आणि ज्ञानवान हे दोघं झाले ना. आता या उभयतास ह्या दोघांना कर्म उपासण्याचा अधिकार अजिबात नाही. कर्म उपासनेचा
अधिकार नाही. आणि मंद जिज्ञासू जर श्रवणात प्रवृत्त असेल तर, मंद जिज्ञासू म्हणजेच मंद इच्छा आहे. कशाची? ज्ञानाची मंद इच्छा आहे. तर त्याशी कर्म उपासण्याचा अधिकार नाही. इच्छा असली की कर्म त्या ठिकाणी त्यागच करायचं सांगितलं. कशाची इच्छा असल्यावर? ज्ञानाची इच्छा असली की. आणि जर ज्ञानाची इच्छा नसेल तर मग त्याला मात्र कर्म उपासना आहे की नाही. मग त्यास ज्ञानाची इच्छा आहे. कशाला? कर्म उपासण्याचा अधिकारी कोण नाही? तर श्रवणात प्रवृत्त असेल तर त्याशी कर्म उपासनेची अधिकार नाही, त्याला पण नाही. आणि ज्यास ज्ञानाची इच्छा आहे परंतु भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळं, इच्छा ज्ञानाची आहे पण भोगात बलवत्तर प्रवृत्ती, श्रवणात प्रवृत्ती होत नाही. इच्छा काय कामाची? ती श्रवणाला येऊ वाटत नाही, आणि ज्ञान व्हावं असं वाटायला. कसं होईल? याला फुकट पुळका म्हणतात का? हे फुकट कसं होईल? केल्याशी कसं मिळेल? मग श्रवणाला याचं नाही, मला ज्ञान व्हावं. दे रे हरी, हे मान्य नाही शास्त्राला. इच्छा करायला आहे पण बलवत्तर भोगामध्ये इच्छा ठेवायला, आणि भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळं त्याची श्रवणात प्रवृत्ती होत नाही, श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही. अशा मंद जिज्ञासूला मात्र कर्म उपासना शास्त्र सांगते, त्यांना कर्म उपासना करावी, है का नाही. मग आता शास्त्र सांगायले का नाही कर्म उपासना कोणी करावी म्हणून? करूच नाही असं थोडंच म्हणायले, कोणी करावी हे सांगायले. तो कर्म उपासण्याचा अधिकारी आहे. आणि ज्यास भोगाची आसक्ती असून, ज्याला भोगाची आसक्ती आहे, ज्ञानाची इच्छाच नाही, आणि भोगाची भरपूर आसक्ती आहे, ज्ञानाचा आणि त्याचा विरोध आहे. मग अशाने काय करावं? याला बहिर्मुख म्हणतात. याचं तोंड कुंकडे सगळं बाहेरच आहे ना, ज्ञानाकडं आहे का तोंड? मग याला बहिर्मुख पुरुष म्हणतात. मग अशा पुरुषानं शुभ सकाम कर्माचा स्वीकार करावा. शास्त्र काय म्हणतंय तसंच मरमणीत नाही. हा, तुला याचं नाही ना, मर तसंच. आपण म्हणतो ना तसं, संसारिक म्हणतात तसं. चांगलं सांगायला तुला हे कर हे कर, करायचं नाही ना, मर तसंच. मग तसं शास्त्र म्हणतंय का? ज्ञानाची अजिबात त्याला इच्छा होत नाही आणि भोगामध्ये बलवत्तर इच्छा आहे, तरी शास्त्र म्हणतंय त्याला साधन आहे. त्याला साधन नाही असं नाही, त्याच्यासाठी सुद्धा वेदानं साधन करून ठेवलेलं आहे. कारण सोय सगळ्याची करावी लागेल ना वेदाला, म्हणून सगळ्याची सोय केलेली आहे. मग अशा याला कोणता पुरुष म्हणतात? संसारिक. आणि संसारिकाच्या खाली त्याला पामर काय म्हणतात? हां, कारण पामर बुद्धी एक आहे, संसारिक बुद्धी एक आहे, आणि मुमुक्षु बुद्धी एक आहे, आणि मुक्त बुद्धी एक आहे का नाही. असे चार वर्ग.
पामर, संसारिक, जिज्ञासू आणि मुक्त. जिज्ञासूमध्ये मग ते मुमुक्षू आला, उत्तम अधिकारी आला, मंद अधिकारी आला, है का नाही. ते जिज्ञासू आहेत ना. असे 4 प्रकारचे लोक आहेत. मग हे जे खालचा लोक आहे एकदम पामर लोक, तो ज्ञानाच्या अजिबात जवळ नाही आणि भोगामध्ये पूर्ण आसक्त अडकलेला आहे. अशाने काय करावं मग? तेच करीत राहावं का? कारण श्रुती ही दयाळू असते आणि श्रुती त्यांना सुद्धा उपदेशजन्य आहे, उपदेश करते. त्यानं शुभ कर्म करावीत, शुभविहित कर्म निषिद्ध करू नये. त्यानं शुभविहित कर्म करावीत, चांगले कर्म करावीत. त्यानं वाईट कर्म करू नये. आणि चांगलं आणि वाईट मग कसं कळन त्याला? तर चांगलं वाईट हे सगळ्याला कळत आहे. मनुष्य योनीला जो आलाय का, त्या सगळ्याला काय चांगलं वाईट आपोआप कळत आहे का नाही? नैसर्गिक. चोराला चोरी करणं हे वाईट वाटतं का नाही? चोराला हे काम कसं आहे? वाईट आहे का नाही? म्हणून तर तो चोरी मुकाट्या करतो ना. हो, कोणी बघितलं तर आपल्याला शिक्षा देते. मग त्याला माहीत आहे का नाही? मग सगळ्याला माहीत असतंय खरं वाईट काय आणि चांगलं काय. तो तेवढा विवेक तो प्रत्येक मनुष्य अंतःकरणवाला जाणतोय. बहिर्मुख पुरुषास शुभ सकाम कर्माचा अधिकार आहे. शुभ सकाम कर्म सकामच करावेत, पण शुभ करावेत. इच्छा धरूनच करावेत, पण चांगले करावेत ना. सत्यनारायण करावा, अभिषेक करावं, खोटं बोलू नये, कोणाला मदत करावी अडचणीला, हे शुभ कर्म आहेत ना. मग हे शुभ कर्म त्यांनी करावेत. कोणी? पामरनं, आहे का नाही. मग प्रस्तुत ज्ञानाचा विचार चालला आहे. आता आपला इथं चालला आहे ज्ञानाचा, ज्ञानी पुरुषाचा विचार चालला. आता हा विचार कशा सांगू लागले ते सांगत इथपर्यंत आली, पामरापर्यंत. पण पामर याच्यामध्ये गणल्या जात नाही. विचार चालला आहे ज्ञानवानाचा, आहे का नाही. प्रकार कोणाचे सांगायले तर ज्ञानवानाचे. म्हणून ते लगेच विषयावर आले ग्रंथकार आणि म्हणतात प्रस्तुत म्हणजे आता चाललेला विचार, ज्ञानवानाचा विचार चाललेला आहे, त्यास कर्म उपासनेचा अधिकार नाही. ज्ञानवानास कर्म उपासनेचा अधिकार नाही. कर्म उपासनेचे ज्ञान विरोधी आहे. कर्म उपासनेचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून ज्ञानाच्या ठिकाणी कर्म उपासनेचा संभवही होत नाही. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कर्म उपासनेचा संभव म्हणजे कर्म उपासना या घडूच शकत नाही. का? तर कर्म उपासनेचा आणि ज्ञानाचा काय विरोध आहे. आता हे थोडंसं समजून सांगतात. कर्म ह्या देहाकडूनच होतात, कर्म उपासना या देहाकडूनच होतात. मग ज्ञानाचा आणि कर्माचा विरोध कसा आहे हे समजावून सांगतात. मी कर्ता आहे, यज्ञाधिक मला कर्तव्य आहे. मी कर्ता आहे आणि यज्ञाधिक सकाम कर्म हे मला करावं लागतील, मला ते कर्तव्य आहे. यज्ञाधिकांची स्वर्गादी फले मला मिळवायची आहेत. यज्ञादी कर्म करून मला स्वर्गादी हे फल प्राप्त करून घ्यायचं आहे. मग अशा बुद्धीने कर्म घडते. कर्म कसे घडते? तर याच बुद्धीनं घडते ना.
कर्म करणारा काहीतरी इच्छा धरूनच कर्म करेल का इच्छारहित कर्म करेल? इच्छा धरूनच. म्हणजे काहीतरी उद्देश असतो का नाही तिथं, आहे का नाही? जरी एखादा उगच खड्डा खांदीत असेल, थोडा जरी खांदीत असेल, त्याला काहीतरी तिथं लावायचं आहे. झाड म्हणा, नाही काहीतरी पुरून ठेवायचं आहे म्हणा, त्याच्यामुळं तो खड्डा खांदीत असेल ना. कर्म विनाकारण होतात का, नाही. आहे का नाही? काहीतरी त्याच्या मागं उद्देश असतो. म्हणून कर्म हे ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की मला कर्तव्य करावे लागतील, कर्माचे कर्तव्य करावे लागेल. मग त्यामध्ये कोणतं कर्म करावे लागेल? जे आपल्याला फल पाहिजे त्या फलाचं कर्म करावे लागेल. मग ते कर्म घडतं त्याच्याकडून. तसेच मी उपासक आणि देव उपास्य आहे. आता पहा, मी उपासक आहे, उपासना केली तर मी उपासक आहे. आणि कोणासाठी उपासना करायलो? देवासाठी, आहे का नाही? देवाची करायलो, आहे का नाही? मग याच्या पाठीमागाचा त्याचा हेतू काय आहे? तर मला ते उपास्य स्वरूप जे आहे ते प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि ते मला अमुक फल देईल. अशा बुद्धीनं तो उपासना करतो. काहीतरी मिळावं म्हणूनच करतो ना. उपासक उपासना करतो तोही त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतोच. आणि कर्मही करतो त्यामागेही काहीतरी उद्देशच असतो. म्हणजे कर्म आणि उपासना उद्देशाच्या विना नाही, काहीतरी त्याच्यामध्ये उद्देश दडलेला असतो. मग अशा बुद्धीने कर्म घडते, काहीतरी मिळेल या हेतूने कर्म घडते. तसेच मी उपासक आणि देव उपास्य आहे या भेदबुद्धीने उपासना होते. आता ही कोणची कर्म आणि उपासना करणे म्हणजे भेदबुद्धी झाली का अभेदबुद्धी झाली, आहे का नाही? मग कर्म करायचे, उपासना करायची म्हणजे उपास्य आपल्यापासून वेगळा आहे आणि कर्म करणे मला ह्या कर्मापासून काहीतरी दुसरं मिळेल म्हणजे भेदबुद्धीनं कर्म करायला आहे ना. ती बुद्धी कशी झाली? भेदबुद्धी. अभेदबुद्धी झाली का ती? नाही. मग ते भेदबुद्धीचं फळ म्हणायचं. भेदबुद्धीने केलेल्या कर्मानं भेदबुद्धीचं फळ मिळेल. मग या भेदबुद्धीने उपासना होते. उपासना भेदबुद्धीनंच होते. अभेदबुद्धीनं होते का उपासना? नाही. कारण उपास्य वेगळं मानल्याशिवाय उपासनाच घडत नाही ना, आहे का? जर समजा एखाद्याला आपणाला दान करायचं आहे, दान करायचं आहे, ज्याला दान करायचे ते वेगळा मानावंच लागेल ना. आणि तो जर वेगळा नाही मानला तर दान कोणाला द्यायचं? मग तो वेगळा मानायचाच नाही. हां, तो मीच आहे, मग दान कसं घडेल? मग दान करायचं असेल तरी पण भेदबुद्धीच करावी लागेल. नवे नवे पाप आणि पुण्य जे होतात ते भेदबुद्धीमुळंच होतात. पाप आणि पुण्याला कारण भेदबुद्धीच कारण आहे. तसेच मी उपासक आणि देव उपास्य आहे या भेदबुद्धीने उपासना होत असते. ती दोन प्रकारची भेदबुद्धी आता ही सांगितलेली, आहे का नाही? म्हणजे दोन प्रकारची. आणि हे सर्व ब्रह्म आहे, हे सर्व ब्रह्मरूप आहे असं जाणणारी कोणती बुद्धी? अभेद बुद्धी. हे सर्व काय आहे? ब्रह्मरूपच आहे. अशा भेदबुद्धीस निवृत्त करून, ह्या भेदबुद्धीला निवृत्त करून, कोण निवृत्त करून? अभेद बुद्धीला कोण निवृत्त करतं? अभेद बुद्धीला बरं का. ही भेदबुद्धी, हे दोन प्रकारची बुद्धी. आता अभेद बुद्धीला निवृत्त करणारी कोण? भेदबुद्धी, आहे का नाही? मग ती भेदबुद्धी जर बळकट झाली तर अभेद बुद्धी नष्ट होणार का नाही? अभेद बुद्धी
मागे तुम्हाला ओवी सांगितली होती ना, द्वैत चेत उठी आणि अविद्या तेने लाठी. आणि मग ती अविद्या काय करते, इंद्रिय ते लोटी विषय माझी, म्हणजेच त्या ठिकाणी अभेद सगळा नाहीसा करते ती. म्हणजेच भेदबुद्धी अभेद बुद्धीला काय करते, निवृत्त करते. आणि मग ती स्वतः वृद्धिंगत होते. वृद्धिंगत होते म्हणजे पुष्ट होते, आहे का नाही. म्हणजे इथंही वृद्धिंगतच शब्द घातला आणि तिथं पुष्ट घातलाय. हां, त्याला पुष्ट काय घातलाय, लाठी म्हणले. लाठी म्हणजे जाड. म्हणून कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी आहे. मग आता द्वैत बुद्धी कशाने आहे, कर्म उपासनेने. द्वैत बुद्धीचा जन्म कर्म उपासनेत आहे का नाही. आणि अद्वैत बुद्धीचा जन्म ज्ञानात आहे. कारण ज्ञानानं काय होतंय, सर्व खलविदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्मरूपच आहे. अभेद सिद्ध करतं ज्ञान, आहे का नाही. कारण ज्ञानानं जिथं जिथं ज्ञान जाईन तिथं तिथं ज्ञानाचं कार्य काय चालतंय, मला वाटतं पुढं तेच येणार आहे. आता ज्ञानाचं कार्यच ते ना, काय अभेद करून देणं. ज्ञानाचं कार्य म्हणजे ज्ञानाचं कशात रूपांतर होतं, म्हणजे ज्ञान काय करतं, ज्ञानाचं कार्य काय, अभेद करून देणं, अभेद सिद्ध करणं. ज्ञान काय करतंय, हां. मग ज्ञानाचं काम काय, तर अभेद सिद्ध करून देणे. आता तुम्ही म्हणणार ज्ञानानं तर भेदही सिद्ध होतो, अशी शंका येईल ना. ज्ञानानं भेदही सिद्ध होतो, मग ज्ञान भेदही सिद्ध करून देतंय. हां, पण तो भेद ज्ञानानं जरी सिद्ध केला तर तो भेद कसा सिद्ध करून देतो, तर मिथ्या म्हणून देतो का सत्य म्हणून देतो, हे ज्ञानच करून देतं का नाही. द्वैत दुःखरूप आहे म्हणूनच ज्ञान त्याचं ज्ञान करून देतं का नाही. जरी ज्ञानानं भेद सिद्ध होत असेल तर कसा सिद्ध व्हायलाय तो भेद, हां, तो मिथ्याच व्हायला ना. तो सत्य थोडंच सांगायला ज्ञान. मागे तुम्हाला दृष्टांत सांगितला होता ना, त्या कृष्णाचा आणि रामाचा. राम जसा म्हणतो कृष्णाला की तू लबाड आहेस, आहे का नाही. आता लबाड म्हणणं हे खरं आहे का खोटं आहे, ते तसा ते आठवत आहे वेळच. तसं भेदबुद्धी ही वृद्धंगित जर झाली, पुष्ट जर झाली, तर अभेद बुद्धीला घालविते, बरं का. म्हणून कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी आहे. कर्म उपासना कोणाच्या विरोधीत, मग ज्ञानाच्या विरोधी. आता हे स्पष्ट केलं ते ना, कर्म उपासना ज्ञानवानानं का करू नये, तर कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी आहेत म्हणून करू नये. का, तर कर्म उपासना भेद ज्ञान उत्पन्न करून देतात. कर्म उपासना भेद ज्ञान उत्पन्न करून देणार, अभेद ज्ञान करून देत नाहीत. म्हणून ज्ञानाच्या, आता ज्ञान कशाला म्हणतात, जे अभेद ज्ञान असतं, जे एकत्व सिद्ध करून देतं त्याला ज्ञान म्हणतात. शेवटी एक शिल्लक करून देतं, एकच सिद्ध करून देतं, उर्वरित एकच ठेवतं, त्याला ज्ञान म्हणतात, हे का नाही. आणि जर ज्ञानामध्ये दोन राहत असली तर त्याला काय म्हणा, हां आम्हाला ज्ञान झालंय पण आमच्या ज्ञानात दोन शिल्लक येतं, हां मग त्याला ज्ञान म्हणायचं का. कारण ते ज्ञान किती शिल्लक ठेवायले, हां मग ते भेदज्ञानच झालं ना. हां जर कोणी ह्या जगताला कारण देव आणि देवी आहेत असं जर सांगितलं तर ते ज्ञान सत्य मानायचं का मिथ्या मानायचं, हां ते ज्ञान कसं आहे. हां मग आता मायेनं आणि ईश्वरानं
ह्या जगताची उत्पत्ती केली. हां, मग ही सत्य मानायची का मिथ्या? मिथ्या मानायचं. कारण दोन कारण सांगायले त्या अर्थी भेदज्ञान आहे. आणि भेदज्ञान हे सिद्धांत्यांना मान्य नाही. कारण सिद्धांती एकापासूनच सांगतात अवघे झालो, दोनापासून अवघं सांगत नाहीत, एकापासूनच सांगायले. तर आधारही तोच आहे आणि अधिष्ठानही तोच आहे. म्हणजे एकच कारण आहे, कारण एकच आहे. ईश्वराची उत्पत्ती ब्रह्मापासून का मायापासून? ईश्वराची उत्पत्ती ब्रह्मापासून आहे का मायापासून आहे? मायापासून आहे, है का नाही? त्या चैतन्याला माया लागली म्हणून तेच चैतन्य काय झालंय? ईश्वर झाले. कशामुळं झालंय ते चैतन्य ईश्वर? तर तिथं मायाचंच नाव घ्यावं लागत आहे ना, है का नाही? मायामुळंच झालंय ते ईश्वर. आणि ते ईश्वर चैतन्य, तेच ईश्वर चैतन्य त्या मायाला साह्य घेऊन, मायाचं साह्य घेऊन किंवा त्या चैतन्याचं ती माया साह्य घेऊन. कारण चैतन्याचे जे संबंधित येत आहे का ते चैतन्य रूप होत आहे. मायाच्या ह्या चैतन्याच्या संबंधात आल्यावर जड सुद्धा काय होत आहे? चैतन्य रूप. है का नाही? आता हे शरीर आपल्याला चैतन्य रूप का वाटायले? कोणी म्हणते का मेलेलं शरीर आहे हे? हां, चैतन्याची शोभा आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते चैतन्य आहे शरीर. नाही तर शरीराचा वास्तविक धर्म कसा आहे? जड आहे, है का नाही? पण याच्यामध्ये विशेष चैतन्याचं वास्तव्य प्रभाव असल्यामुळं ते चैतन्य रूप आहे, है का नाही? पण कवर आहे ते? जोपर्यंत त्याच्यामध्ये गुण आहेत, जोपर्यंत याच्यामध्ये मायेचे जे गुण आहेत ते गुण आहेत तोपर्यंतच त्या ठिकाणी विशेष चैतन्य राहणार, है का नाही? आणि त्या गुणाचा नाश झाला की त्या ठिकाणी ते चैतन्य राहील का? मग का म्हणून राहणार नाही? तर अंतःकरण राहणार नाही, ते शरीर राहणार नाही ना, है का नाही? मग ते चैतन्य त्या जडाला सोडतं का जड चैतन्याला सोडतं? हा, त्या चैतन्याला इकडं तिकडं, ते सामान्य चैतन्याला इकडं तिकडं हलता येत नाही. पण ते विशेष चैतन्य हे कुठे निर्मित झालेलं आहे? अंतःकरणात झालेलं आहे. आणि अंतःकरण म्हणजे काय? माया. आणि माया म्हणजे ते अंतःकरण. आणखी कशाला म्हणते? तर 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, सूक्ष्म देह म्हणजेच काय? अंतःकरण. अंतःकरण म्हणजेच काय? माया. म्हणजेच हे अंतःकरण मायावी आहे. आणि हे मायावी अंतःकरण काय करतंय? त्याच्यामध्ये त्या सूक्ष्म देहामध्ये वासना त्या तशाच राहतात, निवृत्त नाही केल्या तर वासना तशाच राहतात. मग तीच वासना दुसऱ्या जन्माची इच्छा करते, दुसऱ्या देहाची. कारण भोग, वासनेला भोग पाहिजे ना. वासना तशीच राहत नाही, त्या वासनेचा भोग व्हावाच लागतो. म्हणजे ते तत्व तसं आहे. ती वासना हे तत्व कसं आहे? ती वासना गेली, वासना झाली की ते आशा वाटतंय. आणि ते जे आशा वाटतंय ते मिळविण्यासाठी प्रयत्न करतंय. मग ते सूक्ष्म देह, त्याला लिंगदेह म्हणतात. मग ते लिंगदेह कोणता तरी प्रकृती, कोणता तरी देह पाहतंय आणि त्याच्यामध्ये शिरत होते. हा, जसं स्वप्नामध्ये आपण रस्त्यानं चाललो आणि पाऊस आला. कुठं? स्वप्नात. तर त्यावेळेस आपण कुठे पळतो? कोणाचं तरी घर पाहतो.
हा त्या घरात शिरतोत का नाही? हो. हा हे आता प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही आपल्याला? हो. मग तसाच लिंग आता त्यावेळेस ते लिंग देह शिरला, ते सूक्ष्म देह शिरला का नाही तिथं? हो. का स्थूल देह होय? वाटला स्थूल देह तिथं, पण नाही ना ते. तसाच तो देह सूक्ष्म देह काय करतो? मग दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, है का नाही? आणि त्या शरीरात जाऊन तो भोग वासना पूर्ण करतो. सांगायचं तात्पर्य, भेदबुद्धी आणि अभेदबुद्धी. भेदबुद्धी कर्म उपासनेमध्ये उत्पन्न होत असते. नवे नवे भेदबुद्धीमध्येच कर्म उपासना होत असतात. आणि ज्ञानामध्ये अभेदबुद्धी होते आणि त्या अभेदबुद्धीने अद्वैताची सिद्धी होते, एकत्वाची सिद्धी होते. म्हणून ही जी कर्माची जी बुद्धी असते भेदबुद्धी, ती अभेदबुद्धीला घालविते, म्हणजेच ज्ञानाला घालविते. कर्म आणि उपासना म्हणूनच ज्ञानाच्या विरोधी आहेत. आता या ठिकाणी खूप सूक्ष्म चिंतन आहे. ज्ञानाचा आणि कर्म उपासनेचा जर बलाबल पाहिली तर कर्म उपासनेमध्ये जे प्राबल्य आहे ते ज्ञानात कमी आहे का? कर्म उपासनेपेक्षा ज्ञानात प्राबल्य हे कर्म उपासनेपेक्षा कमी आहे का? म्हणून ज्ञानाला घालविते. का ज्ञानाचं प्राबल्य कर्म उपासनेपेक्षा जास्त आहे, म्हणून कर्म उपासना सोडता येतात. त्याला वेळ लागेल, आणखी बघू कधीतरी. मग कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी म्हणून सांगितलंय, किंवा पुढं असेल ही. नकाशा नंबर 11 पहा म्हणतात ते. त्याच्यामध्ये सर्व माहिती आलेली आहे. वेळ झाला. ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही, हे आता पुढं सांगायचं आहे. ज्ञानात आणि व्यवहारात. आता व्यवहार म्हणजेच काय, आणि कर्म उपासना म्हणजे काय, आणि ज्ञान म्हणजे काय, हे याच्यामध्ये सविस्तरपणानं सांगितलेलं ते आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.